तर श्रीषा एवढी का चिडली आहे? हा कसला राग तिला एवढा आलेला आहे? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीषा वे. आय नो लॉग थोडा लेट आलेला आहे, पण थोडं कामामध्ये बिझी असल्यामुळे थोडा लेट आलेला आहे. पण आजचा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर श्रीषा का चिडलेली आहे, ती असे चप्पल का फेकून देत आहे? तर तिच्या आजीने तिला हे चप्पल आणले होते, तर मी तिला घातले पण होते आणि तिला चालायला लावलं. तर चालताना ती इतक्या जोरात चालत होती की ते निघाले आणि ती निघून पडेल म्हणून मी ते घातले नाही. तर तिचं म्हणणं असं, ते आणलेले आहेत नुसते ठेवून का देतेस? घाल ना, मला वापर ना, कशाला ठेवून देतेस? म्हणून हा तिचा राग आहे. आणि त्यानंतर मग मॅडमचं असं दिवसभर लोळणं सुरू असतं आणि टी व्ही बघणं सुरू असतं. मग श्रीषा तिच्यातच बिझी आहे, तर म्हटलं मी चहा ठेवून घेते. मी चहा ठेवते तर श्रीषा काय करते पाहायचं काय तुम्हाला? आता तुम्हीच बघा श्रीषा काय करते. श्रीषाला माहिती आहे ही वेळ आहे ती मम्माची कचरा काढण्याची आहे, तर तिने झाडू उचलला. अरे आपल्याला वजनही उचलत नाही आहे एवढं त्या झाडूचं, तरी मात्र एवढी मम्माला मदत म्हणून, एवढीशी आहे पण मम्माला मदत म्हणून तिने आपला कचरा काढायला घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही चहा एन्जॉय करत होतो आणि श्रीषा काय तर तिच्या राईम्सवरती डान्स करत होती आणि सोबतच केळं खात होती. श्रीषाची दिवसभराची मस्ती काही थांबत नाही. आता इथे वर चढून लागेल पडेल, पण नाही, तिथे वर चढणारच. आणि मग काय, डॅडाबरोबर मस्ती करायची, मम्माबरोबर मस्ती करायची, हे तिचं सुरूच असतं. पण फक्त मस्ती नाही बरं का, फुल ऑन ॲटिट्यूड पण असतो. मी तिला म्हणते कॅमेरामध्ये बघून हाय म्हण, पण तिचं मात्र नो असं सुरू आहे. आणि मग मॅडमला बाहेर जाण्याची इच्छा होते. आता इथून येताना पण पडेल याची अजिबात भीती नाही, पूर्णपणे बेफिकर, पण स्वतःला मात्र पूर्ण जपते. आता इथे या पायरीला पण स्लोप आहे, सो तिथे उतरताना पण बघा किती अलगदपणे उतरते, म्हणजे स्वतःला पूर्णपणे जपून. पकडलं. आणि त्यानंतर मग काय, खेळायचं. मग भरपूर असं खेळणं झालं आणि तिला काय घरामध्ये यायचंच नव्हतं. बाहेर तिला खूप तसं पण मजा करते, ती खूप एन्जॉय करते, पण तिला मी जबरदस्तीने घरामध्ये आणलं आणि त्यामुळे मॅडम जरा रुसल्या आहेत परत. तर मी कपडे धुळते तर श्रीषा मला हेल्प करते, पण आज काही नाही, आज खूपच चिडलेली आहे. आणि मग राग शांत झाल्यानंतर मॅडम मला हेल्प करते. मी म्हटलं आत्ता नको, माझं काम झालेलं आहे, तू खेळ तुझं. आणि मग आम्ही हे जातो जरा झाड लावण्यासाठी. तर हे झाड खूप मोठं झालं होतं, सो त्याची जागा मला चेंज करायची होती, तर ते मी करते. पण श्रीषा काय, मग मी काही काम करत असताना श्रीषा असणार नाही असं तर होतच नाही. तर श्रीषा हे मी माती वगैरे टाकते, तर बघा तिचे एक्सप्रेशन. काहीही नवीन गोष्टी काढल्या की तिला खूप इंटरेस्ट असतो बघण्याचा. अशी आहे आमची श्रीषा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.